सर्व बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी आलेली आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून जे वेबसाईट बंद करण्यात आली होती, बांधकाम कामगार गृह उपयोगी वस्तूंची मागणी अर्जची वेबसाईट आहे, सध्या बंद होती मित्रांनो। ते बांधकाम कामगार गृह उपयोगी वस्तूंची मागणी अर्ज वेबसाईट पुन्हा सुरू झालेली आहे मित्रांनो। गुड न्यूज सगळं बांधकाम कामगारांसाठी आहे, आनंदाची बातमी आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाबीओसी वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला कोणताही इथं ऑप्शन दिसणार नाही, कोणतीही लिंक इथं दिसणार नाही। त्यासाठी तुम्हाला गूगल सर्च करायचं आहे, गूगलमध्ये यायचं आहे। गूगलमध्ये येऊन इथं पाहू शकता स्क्रीनवरती गूगलमध्ये आल्यानंतर HIKITI जसं तुम्ही इथं सर्च कराल HIKI या असं सर्च केल्यानंतर इथं बघा अपॉइंटमेंट HIKIT अपॉइंटमेंट याच्यावरती क्लिक करायचं। जसं क्लिक कराल तुम्हाला गृह उपयोगी वस्तूंची मागणी अर्ज वेबसाईटचा लिंक येईल। पहिल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं पहा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे। जसं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकाल इथं सेंड OTPचा ऑप्शन इनेबल होईल। इथं तुम्ही सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं सेंड OTP कराल तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगाराच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, ते OTP एंटर करायचा आहे। OTP व्हॅलिडेट OTP करायचा आहे। व्हॅलिडेट OTP केल्यानंतर सर्व इंटरफेस तुम्हाला दिसेल। सध्या स्थितीत तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही, कोणतीही माहिती तुम्हाला तिथं भरायची नाही। फक्त आणि फक्त तुम्हाला तिथं काय करायचं आहे मित्रांनो, बांधकाम कामगार गृह उपयोगी वस्तूंची मागणी अर्ज फॉर्ममध्ये फक्त आणि तुम्हाला फक्त जे शिबिर आहे ते सिलेक्ट करायचे आहे। तुमच्या जिल्ह्यातील शिबिर सिलेक्ट करा। त्याच्यानंतर शिबिर निवडल्यानंतर तुम्हाला फक्त इथं स्क्रीनवरती पाहू शकता जे कॅलेंडर आहे, कॅलेंडर ओपन होईल। कॅलेंडर ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे तारीख भेटत आहे ऑगस्ट महिन्याची, सप्टेंबर महिन्याची, ऑक्टोबर महिन्याची, जे तारीख तुम्हाला अवेलेबल असेल ते तारीख तुम्हाला तिथं निवडायची आहे। सोयीस्कर तारीख तुमची निवडायची आहे, ज्या तारखेमध्ये तुम्ही तिथं शिबिरामध्ये जाऊ शकता। ते तारीख निवडल्यानंतर तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही आणि त्या कॅलेंडरवरती डॉक्युमेंट दिनांक निवड करा। दिनांक निवडल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करून प्रिंट घेऊन टाका मित्रांनो। जास्त काही अवघड फॉर्म नाही, तुम्ही मोबाईलवर सुद्धा भरू शकता। आणि ज्या लोकांनी पहिले यापूर्वी अपॉइंटमेंट बुक केला होता, रिप्रिंट करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा। इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि जे दिनांक तुम्ही रजिस्ट्रेशन केले होते ते दिनांक निवडा आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा। अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे। गृह उपयोगी वस्तूंची मागणी अर्ज वेबसाईट सुरू झालेली आहे। तुम्ही जर आतापर्यंत अपॉइंटमेंट घेतला नसेल तर आजच आपला अपॉइंटमेंट बुक करा, कारण जुलै महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 2 ते 3 दिवस वेबसाईट सुरू होती, नंतर 1.5-2 महिने झाले वेबसाईट बंद होती। सध्या मित्रांनो असं होऊ शकते 2 दिवस वेबसाईट सुरू राहू शकते आणि त्याच्यानंतर बंद होऊ शकते, सांगता येत नाही। त्यासाठी तुम्ही आताच लगेच आपला रजिस्ट्रेशन अपॉइंटमेंट बुक करून घ्या आणि त्या दिवशी जे डेट तुम्हाला भेटली आहे त्या दिवशी तिथं जाऊन शिबिरामध्ये जाऊन KYC करून घ्या आणि आपला गृह उपयोगी वस्तूंचे घेऊन घरी या। तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती। कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।